सर, काला घोडा फेस्टिवल पेक्षा पण जास्त गर्दी पुणे बुक फेस्टिवलला होते. खरंच मला सांगा, तुम्ही पैसे देऊन आणता का एवढ्या लोकांना? इतकी लोक कशी येतात? मागच्या वर्षी किती लोक आली होती? 7.5 लाख लोक आली ती. माझे अनेक बहीण भाऊ आहेत असे जेनझी, आता तर अल्फा पण आले. त्यांचा एक प्रश्न असतो की का वाचायची पुस्तकं? तुम्ही उत्तर द्यायचं. हे खोटं आहे की तरुण पुस्तक वाचत नाही. गेल्या वर्षी जी 7.5 लाख लोक आली त्यात मोर दॅन 40% जेनजी होते, तिथे युथ होते सगळे. तुम्ही एखादा पॉडकास्ट बघता आणि एखादं पुस्तक वाचता, काय फरक असतो? मला असं वाटतं की पॉडकास्ट हे क्षणिकच असतं आणि पुस्तक वाचलेलं तुम्ही आयुष्यभर लक्षात ठेवू शकता. पुणे बुक फेस्टिवल मध्ये 12 गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड कसे काय आले ते सांगा, आणि कुठले कुठले ते पण सांगा. उद्या एखाद्याने स्वतःचं प्रकाशन काढलं, पुस्तक काढलं, तर उद्या ही इंडस्ट्री किती मोठी दिसते. एका प्रकाशकाचं वय आता 80 आहे. ते म्हटले माझी 4थी पिढी आहे. आज जे मी अनुभवतोय ना गेली 2 वर्ष, मी माझ्या 3 पिढ्यांमध्ये नाही अनुभवलं. अशा एका नेत्याचं नाव ऐकायचंय जो वाचन वेड आहे. म्हणजे वाचन म्हणजे मी त्यांना खूप वेळा वाचताना बघितलंय, पुस्तकं खरेदी करतात. असं कोण आहे जरा सांग. असा नेता होडेच नाही असं मी म्हणेन. इतका वाचन वेडा नेता मी बघितलेला आहे, ते देवेंद्र फडणवीस. आतापर्यंत आपण 2दा केलंय बुक फेस्टिवल, हो बरोबर. किती विक्री झाली? पहिल्याच वर्षी 4.5 लाख लोक आली, 8 लाख पुस्तकं विकली गेली, 12 कोटीची विक्री झाली. नमस्कार मंडळी, आजचा माणूस खूप इंटरेस्टिंग आहे. म्हणजे माझ्यासाठी फक्त इंटरेस्टिंग नाही तर थोडा सस्पिशियस पण आहे. जेव्हा कुठे पुण्यात बीजेपीचा काहीतरी मोठा कार्यक्रम असतो, कुठलाही बीजेपीचा मोठा नेता पुण्यात येतो, तर एका वलयासारखा हा माणूस त्या माणसाच्या मागे उभा असतो, त्या नेत्यांच्या मागे उभा असतो, सोबत दिसतो. आणि या माणसाचं सगळ्यात मोठं नाव झालंय ते झालंय पुणे बुक फेस्टिवल. आणि हे इतकं मोठं फेस्टिवल होतं की हजारोंमध्ये पुस्तकं जर का कुठे जात असतील तर ते बुक फेस्टिवलमध्ये जातात. मला सगळ्यात पहिला पडलेला प्रश्न म्हणजे पुस्तकासारखा आउटडेटेड विषयावर काम करावं असं का वाटलं? म्हणजे आमची सगळी पिढी पॉडकास्ट बघते, का का करायचंय पुस्तक प्रदर्शन? नाही, खरं म्हणजे मी स्वतः पुस्तक प्रेमी आहे. मी जे घडलोय ते पुस्तकातून घडलोय मला असं वाटतं. आणि मला असं वाटलं की पुस्तकांसाठी काहीतरी केलं पाहिजे. आणि दुसरं हा गैरसमज आहे की पुस्तकं ही आउटडेटेड झालेली आहे. कम ऑन, म्हणजे एक पहिले ए- तुम्ही म्हटले हजारो, म्हटले लाखो पुस्तकं गेली आहेत. 25 लाख पुस्तकं गेल्या वर्षी विकली गेली. एक जरा वेगळाच प्रश्न आहे. हे जे काय तुम्ही पुणे बुक फेस्टिवल घेता, यातनं पैसा किती मिळतो? बरं झालं विचारून घेतलं. खरं म्हणजे याचा पैशाचा काही संबंध नाही. मी ज्या संस्थेच्या माध्यमातून घेतलंय ते नॅशनल बुक ट्रस्ट, त्या संस्थेचा हेतूच आहे की बुक्स प्रमोशन. त्यामुळे विदाऊट एनी पैसा आम्ही हे ऑर्गनाईज करतो. म्हणजे जे पब्लिशर दुकान लावतात, इथे स्टॉल लावतात, अत्यंत नाममात्र पैसे घेतो. त्यांच्या पैशाच्या 50 पट जास्त आमची संस्था खर्च करते बुक प्रमोशनसाठी. त्यामुळे याच्यातनं कमर्शियल अँगल शून्य आहे. शुद्ध हेतू आहे की बुक्स प्रमोशन बस. सर, काला घोडा फेस्टिवल पेक्षा पण जास्त गर्दी पुणे बुक फेस्टिवलला होते. खरंच मला सांगा, तुम्ही पैसे देऊन आणता का एवढ्या लोकांना? इतकी लोक कशी येतात? तुम्ही माझ्या पार्श्वभूमीवर बोलताय का? नाही, कारण राजकीय लोकांबद्दल लोकांना वाटतं, पण तसं मला एकदम असं वाटलं की इतकी लोक कशी येतील. मागच्या वर्षी किती लोक आली होती? 7.5 लाख लोक आली ती. कसं काय? बियॉन्ड इमॅजिन. म्हणजे माझ्या सुद्धा अपेक्षेपेक्षा जास्त आहे. म्हणजे इतका प्रतिसाद मिळालाय. आणि मला यात एक वाटतं, हे पुण्यात आहे म्हणूनही असेल बहुतेक. पुण्यात एक कल्चर आहे या सगळ्या विषयात. तुम्हाला आमची मुंबई नाही दिसत असं सगळं करण्यासाठी? मुंबई फार गतीने पुढे झाली. ते मुंबईचं गतिमान आहे, ते आम्ही नाही करू शकतो. पुणे आमचं निवांत आहे त्या विषयात. तसं ते तुम्हाला असं वाटतंय स्क्रोल करणारी, असं स्क्रोल करणारी पिढी कधीतरी असं पुस्तक पण वाचेल? हो, 100% वाचेल. वाचेलच, मी तुम्हाला सांगतो. मला प्रचंड, आणि मला या पुणे पुस्तक महोत्सवाने, मला नाही, मी देशभर फिरतोय, एक आमच्या सगळ्या याच्यामध्ये एक आशावाद निर्माण झाला आहे की पुस्तकं वाचू शकतात लोक.
तुम्ही आता ते ट्रिलियन इकॉनॉमीचं म्हणलात की आपला देश ट्रिलियन इकॉनॉमी होईल. पण त्याच्या आधी बुकचं इकॉनॉमिक्स सांगा की ही उद्या एखाद्याने स्वतःचं प्रकाशन काढलं, पुस्तक काढलं, तर उद्या ही इंडस्ट्री किती मोठी दिसते. आपण कपड्यांच्या इंडस्ट्रीबद्दल बोलतो, फूड इंडस्ट्रीबद्दल बोलतो. बुक इंडस्ट्रीमध्ये स्कोप आहे का? आज जर विचार कराल, मला या निमित्ताने या इंडस्ट्रीचा मी अभ्यास केला तर अडचणीत आहे इंडस्ट्री. म्हणजे प्रिंटिंग, म्हणजे बुक्स प्रिंटिंगवाली जी इंडस्ट्री आहे, प्रकाशक जे आहेत ना, ते सध्या अडचणीत आहे, हे खरंच आहे. पण मला असं वाटतं ही मुवमेंट आहे, आम्हाला तिला पुन्हा एकदा जीवनदान द्यायला लागेल. आणि गेल्या 3 वर्षापासून माझा अनुभव सांगतो, हे बघा, कुठल्याही गोष्टीला ना एक संधी लागते, एक व्यासपीठ लागतं. कुठले व्यक्ती असो, संस्था असो, देश असो, समाज असो, त्याला एक व्यासपीठ लागतं व्यक्त व्हायला. पुणे पुस्तक महोत्सव या इंडस्ट्रीला एक व्यासपीठ मिळालेलं आहे. तुम्ही कुठल्याही प्रकाशकाशी बोला, म्हणजे पुण्यातले मोठे मोठे असे प्रकाशक आहेत, नाव मी आता सांगणार नाही. एका प्रकाशकाचं वय आता 80 आहे. ते म्हटले माझी ही 4थी पिढी आहे. आज जे मी अनुभवतोय ना गेली 2 वर्ष, मी माझ्या 3 पिढ्यांमध्ये नाही अनुभवलं. म्हटले काय केलं आम्ही? एक पुस्तक प्रदर्शनच भरवलं ना फक्त. त्यामुळे मला असं वाटतं अडचणीत आहे की नाही आहे इंडस्ट्री, पोटेन्शियल आहे की नाही भरपूर आहे. आणि मला पुन्हा एकदा त्यातल्या अर्थशास्त्राकडे जायचं नाही. मी एकदम लार्जर इंटरेस्टमध्ये बोलतोय. पुस्तकं विकली गेली पाहिजे, वाचली गेली पाहिजे, कारण पुस्तक माणसाचं आयुष्य घडवतं. मग एवढा सगळा खर्च, त्याच्यावर इतके सगळे स्टॉल्स लागतात, कदाचित त्यांचं बाहेरचे तुम्ही ॲडव्हर्टाईज करता, एवढा सगळा खर्च कुठून येतो? हे भारत सरकारचा उपक्रम आहे. नॅशनल बुक ट्रस्ट नावाची एक संस्था आहे. आय एम ऑल्सो वन ऑफ द ट्रस्टी. मी तिथे ट्रस्टी आहे. आणि बुक्स प्रमोशन, रीडिंग कल्चर डेव्हलप करणं हा या संस्थेचा हेतू आहे. आणि त्यामुळे देशभरात असे उपक्रम ते घेते. पुण्यात आतापर्यंत झाला नव्हता, तो मी पुण्यात पुढाकार घेऊन घेतला. असं भीती नाही वाटली की जे आपण करतोय ते चालेल, नाही चालणार, काय होईल? बरं, तुम्ही पहिल्यांदा उतरतानाच इतकं मोठं फेस्टिवल घेतलं, बरं पुढे तर दुसऱ्या वर्षी तर अजून मोठं झालं आणि आता मोठं होतच चाललंय. तुम्ही मला मागे भेटलेलो तर सांगितलं काहीतरी अजून 200 स्टॉल्स वाढले काहीतरी तुम्ही सांगितलं. हो, आता यावर्षी 800 स्टॉल आहेत टोटल. कुठून येतात एवढी प्रकाशनं? आहेत देशात, आहेत एवढी 800 प्रकाशनं? पुढच्या महिन्यात दिल्लीत जे वर्ल्ड बुक फेअर होत आहे, तिथे 2500 स्टॉल आहेत. जगातलं सगळ्यात मोठं बुक फेअर असतं त्याच्यात. आपल्या पुण्यामध्ये जवळजवळ 400 प्रकाशक आहेत वेगळ्या प्रकारचे, छोटे मोठे असे. बापरे, फार मोठी इंडस्ट्री आहे, फार मोठी इंडस्ट्री आहे. मला ब्लंटली मला हे उत्तर ऐकायचंय की पुस्तक या गोष्टीचा कुठे शेवट दिसतो का, की हे साल आहे जेव्हा पुस्तकं दिसणं गायब होईल? मला वाटत नाही. शेवट कुठल्या गोष्टीचा नसतो. 20 वर्षापूर्वी रेडिओ संपला असं वाटलं होतं, ते रेडिओ पुन्हा गाडीमध्ये लोक वापरायला लागलेली आहेत. त्यामुळे याचा शेवट नाही आहे. पुस्तकांची ही अशीच चालू राहणार आहे. कदाचित पुस्तकांचा फॉर्म बदलेल. कोणीतरी केंडलवर जाईल, कोणीतरी डिजिटल याच्यावर जाईल, पण पुस्तकं वाचल्याशिवाय माणूस थांबणार नाही असं मला वाटतं. माझे अनेक बहीण भाऊ आहेत असे जेनझी, आता तर अल्फा पण आलेत. त्यांचा एक प्रश्न असतो की का वाचायची पुस्तकं? तुम्ही उत्तर द्यायचं. तुम्ही यावेळेस पुस्तक महोत्सवात या, तुम्हाला उत्तर मिळेल. गेल्या वर्षी जी 7.5 लाख लोक आली, त्यात मोर दॅन 40% जेएनजी होते, तिथे यूथ होते सगळे. मोर दॅन 40%. आणि माझ्याकडे सगळा रिपोर्ट आहे पूर्णपणे. आणि तुम्ही ऑब्झर्व करा, त्यामुळे हे खोटं आहे की तरुण पुस्तक वाचत नाही. मला एका गोष्टीबद्दल जरा ओव्हर कॉन्फिडन्स वाटतो तुमचा. म्हणे कोणीतरी मध्ये मला म्हणलं, राजेशजींना पुणे हे काय करायचंय, वर्ल्ड बुक कॅपिटल करायचंय. म्हणजे कसं काय हो? म्हणजे असं वाटलं असेल ना एकदा तरी की जरा ओव्हर कॉन्फिडन्सच झाला. असंच आम्हाला हसत, पुस्तक महोत्सवाचे हसत लोक, काय सांगता राव, पुस्तक कसं काय घेणार एवढी लोक? येणार तरी का कोणी? मग आम्ही भीतीपोटी थोड्या कॉलेजातल्या बसेस आणायला सांगितल्या होत्या. आता यावर्षी आम्ही कोणाला सांगितलं नाही आले तरी लोक येणार त्याच्यात. मला असं वाटतं थोडा विश्वास ठेवला पाहिजे आपण सगळ्याच्यात.
सगळं बरोबर आहे सर तुमचं, पण काहीतरी क्रोनॉलॉजी असेल ना, लॉजिक असेल ना. असं कसं होईल, कसं काय बनेल? मी मी स्पष्ट सांगू, मी आता UK वगैरे जिथे जाऊन आलो, मला कळतं यांच्याकडे मोठमोठ्या लायब्ररीजच एवढ्या आहेत. आपल्याकडे अनेक 7 ते 8 मैदानं बसतील फुटबॉलची, एवढ्या यांच्या लायब्ररीज आहेत. आपल्याकडे ते पण नाहीये. आणि कसं काय आपण म्हणायचं की पुणे वर्ल्ड कॅपिटल होणार पुस्तकांचं, वर्ल्ड कॅपिटल? तुम्ही रस्त्यावरच्या पुस्तकांमध्ये आणि मैदानावर लायब्ररीत ठेवलेल्या पुस्तकाकडे बघताय. आपल्या पुण्याचा इतिहास जो आहे ना, तो प्रत्येक पावलावर आपल्याकडे जो इतिहास आहे आणि पुण्याचा, मला कधी कधी असं वाटतं आपल्यालाच आपलं पुणे कळलेलं नाही अजून. तुम्ही पाय ठेवला तरी इतिहास आहे हो त्याला. कुठेही जा, एक पाऊल ठेवा, इथे कोण होतं, इथे काय होतं, इथे शिवाजी महाराज होते, जिजामाता होत्या, इथे सावरकर होते, इथे आगरकर होते, इथे फडके होते, इथे टिळक होते. कुठल्या गावात आहे हो असं? आणि या प्रत्येकाला म्हणजे 700-750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरी लिहिली. या शहरात ना, याच पुण्याची भूमी आहे ना सगळ्या गोष्टी. कुठे बाहेर आहेत का सगळ्या? आणि मी तुम्हाला खरंच सांगतो, मी आता तुम्हाला असं वाटेल की मी फार ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये बोलतोय, कारण तुम्ही आधीच मला आपलं शिक्का मारून दिलेला आहे. पण मी तुम्हाला सांगतो, जे पुण्यात आहे ना, मी पण जग फिरून आलोय. मी पण जगातल्या जर्मनी मला असंच कुठे दिलं. जर्मनीमध्ये हॅनोवरला खूप मोठी लायब्ररी, म्हटलं चला जाऊ बघायला. मी 2 दिवस होतो त्या लायब्ररीत, हॅनोवर युनिव्हर्सिटी, आणि खरंच मोठी आहे. 5.5 लाख पुस्तकं आहे. मी पूर्ण लायब्ररी बघितली सगळ्यातली. तिथे पुस्तकं आहेत हो. इथे इतिहास आहे सगळा, ज्यातनं पुस्तकं लिहिली जातात पुण्यामध्ये. आणि मी वर्ल्ड बुक कॅपिटलचा पूर्ण अभ्यास केला. गेली 2 वर्ष प्रयत्न करतोय. यश येत नाही तुम्ही म्हटल्याप्रमाणे. गेल्या वर्षी पण अपयशी ठरलो, पण या वर्षी ते यश मिळेल. कारण जी शहरं वर्ल्ड बुक कॅपिटल झाली असतील, त्याच्यापेक्षा खूप काही पुण्यात जास्त आहे. म्हणजे पुण्यात इतकं आहे. पुण्यात कुठलं शहर आहे हो, तिथे साला 12 महिने 24 तास पुस्तक प्रदर्शन लागतं. तुम्ही अप्पा जा की बघा किती पुस्तक. आणि पुण्यात बघा, तुम्ही असं म्हणतात, पण पुण्यात जर्मनीचं तुम्ही बघतात ना, खूप ठिकाणी पुस्तकं असतात त्याचे. आपल्याकडे तुम्ही डेक्कनला जा, तुम्ही पुस्तकं विकले जा. भारतातल्या कुठल्याही शहरात अशा प्रकारची पुस्तकं बाहेर विकली जातात का, मला सांगा तुम्ही. मी पण फिरतो, तुम्ही ऑब्झर्व करा. पण पुण्यात तुम्हाला प्रत्येक प्रॉमिनन्स प्लेसला, एवढंच काय, तुम्ही मुंबईवरनं पुण्याला येताना तुम्ही ज्या मॉलवर थांबता, त्या मॉलच्या तिथे किती मोठं पुस्तकाचं दुकान. मी नेहमी तिथे 15 मिनिटं थांबतो. ते केवळ लावले नाही, लोक पुस्तकं घेत आहेत तिथे. आणि त्यामुळे मला नाही वाटत की जगात एवढं पुस्तक वेडं गाव कुठलं असेल जे पुणे आहे त्याच्यात. आपण पुस्तक वेड म्हणतो, आता जरा थेटच प्रश्न विचारतो. आतापर्यंत आपण 2दा केलाय बुक फेस्टिवल, हो बरोबर? किती विक्री झाली त्याच्यावर ना आपण बघू, खरंच शक्य आहे. पहिल्या वर्षी किती पुस्तकांची विक्री झाली, दुसऱ्या वर्षी किती पुस्तकांची विक्री झाली, का लोक गर्दीच करतायत फक्त? जरा सांगा की. आता आकडा सांगल्यावर तुम्ही म्हणला की लोक नुसती पुस्तकच घेऊन जातात, वाचताय की नाही असा प्रश्न नका विचारू मला. खरं विचारतात लोक. काही लोक तर म्हणतात तुमच्या दबावपोटी घेऊन. म्हटलं मूर्ख बाय डोक्यात. म्हणजे मलाही कधी कधी वाटतं, किराणा दुकानातनं बाहेर पडावं ना. म्हणजे मागच्या वर्षी एकाने काय लिहिलंय माहिती का फीडबॅकमध्ये, मी QR कोड ठेवला होता, त्याने काय लिहावं, प्लीज पुढच्या वर्षी ते मॉलमध्ये जसे ते हे असतात ना, ट्रॉली असते ना, तशा ट्रॉली ठेवा म्हटले. खूप ज्यादा ही म्हणून मी आता आकडे सांगू का नको तुम्हाला? सांगा. गेल्या पहिल्या वर्षी मला असं वाटतं होतं की 50,000 लोक येतील, साधारणतः 1 कोटीची विक्री होईल. या सगळ्या विषयात 1-2 कोटीची विक्री होईल असं मला वाटलं होतं पहिल्या वर्षी. पहिल्याच वर्षी 4.5 लाख लोक आली, 8 लाख पुस्तकं विकली गेली, 12 कोटीची विक्री झाली पहिल्या वर्षी. 200 स्टॉल होते.
हा बिझनेस प्लॅन मला सुचला असतं तर किती बरं झालं असतं हा. असं वाटायला लागलं एकदम पण मला. माझा बिझनेस प्लॅन नाही हा आहे. तुम्ही म्हणलात मला ते. आता तुम्ही ते संघाची लोक ना, तुम्हाला ते राष्ट्रप्रथम वाली लोक तुम्ही. नाही, आम्ही व्यवसाय करतो असं नाहीये. आणि गेल्या वर्षी तर रेकॉर्ड ब्रेक झाले सगळे. काय झालं? 44 कोटीची विक्री झाली. काय? आणि पुस्तकं किती विकली गेली? 25 लाख पुस्तकं. 25 लाख नंबर ऑफ बुक्स किती दिवसात? 9 दिवसात. 9 दिवसात 25 लाख पुस्तकं एका ठिकाणावरनं म्हणजे विकली तुम्ही जातात. कॅल्क्युलेशन करा की रोज याचा अर्थ 2-2.25 लाख पुस्तकं विकली गेली, 2.5 लाख पुस्तकं विकली गेली. आणि इथे कुठेच बीजेपी पैसे देऊन लोकांना पाठवत नाहीये. नाही. आणि जवळजवळ 7.5 ते 8 लाख लोक आली. पण एक सांगतो तुम्हाला, ते केवळ बुक फेअर नाही आहे. कदाचित एक पुस्तकाचं प्रदर्शनाने विक्री लावली असती तर एवढी विक्री झाली नसती. हे आमचं स्किल आहे, आमच्या सगळ्या टीमचं, आयोजकांचं, की आम्ही लोकांना तिथे आकर्षित केलं. आम्ही जेएनजीला सुद्धा फर्ग्युसन कॉलेजच्या रोडवर फिरण्यापेक्षा आत अट्रॅक्ट केलं. त्यांना आवडणारे सगळे आयुधं वापरली, त्यांना आवडणारे बँड आणले ज्याच्यावर ते नाचू शकतात. आणि मग ते आल्यावर 5-5, 10-10 हजार तरुणाई नाचायला लागली. मी आत्ता आतून नाचतोय हे सगळे आकडे ऐकून ऑलरेडी. म्हणजे सर मला सांगा ना, अशी कुठली गोष्ट जी तुम्ही केली आणि तुम्हाला वाटतं त्याच्यामुळे हा सक्सेस मिळाला? कुठलं तरी एक असं म्हणजे. मी तेच सांगतोय की हा सक्सेस केवळ बुक फेअरचा नाही आहे. त्या ठिकाणी आम्ही जे मल्टिपल ऍक्टिव्हिटी करतोय, आम्ही तिथे सांस्कृतिक महोत्सव घेतोय, तिथे आम्ही खाद्य महोत्सव घेतोय, तिथे आम्ही काय चिल्ड्रन्स कॉर्नर ठेवला आहे, तिथे आम्ही लिट फेस्ट घेतला आहे. म्हणजे नामवंत वक्ते येत आहेत जे आपण कदाचित टीव्हीवर बघितले असेल, अशी खूप मोठी मोठी माणसं येत आहेत. हां, त्यांना बघायला येतील. चांगले इंटरनॅशनल बँड येत आहेत, तिथे नाचायला जाऊ. चांगलं खायला मिळतंय, फर्ग्युसन कॉलेज रोडला कंटाळा जरा खाऊन खाऊन, तर आत काहीतरी त्याला जाऊ. सगळे आयुधं वापरले आम्ही. तुम्ही इथे या एकदाच आणि मग आली की ती पुस्तकं घेऊनच जातात सगळी त्याची. डिकोड करा की तुम्ही एखादा पॉडकास्ट बघता आणि एखादं पुस्तक वाचता, काय फरक असतो? पॉडकास्ट माझा एका तासात बघून होते, पुस्तकं 7-7 दिवस वाचत बसायची. मला असं वाटतं की पॉडकास्ट हे क्षणिकच असतं आणि पुस्तक वाचलेलं तुम्ही आयुष्यभर लक्षात ठेवू शकता. दुसरी गोष्ट मला ही पण वाटते की जर का मी पॉडकास्ट बघतोय तर खाली जलेबीबाईचं गाणं रेकमेंड होत नाहीये, मला डिस्ट्रॅक्शन कुठलं होत नाहीये. पुस्तक वाचताना कुठलंच डिस्ट्रॅक्शन होत नाहीये. पण डिजिटल जेव्हा मी कुठलं तरी स्क्रोल करतोय तेव्हा खाली दुसरं मला रेकमेंड येतंय, गाण्याचं येतंय जे इररिलेव्हंट आहे आणि मी डिस्ट्रॅक्ट होतोय विनाकारण. ते पुस्तकात होत नाही. म्हणून माझं म्हणणं आहे की तुम्ही प्रत्यक्ष पुस्तक घेऊनच वाचा. सर सांगा ना मला एक पुस्तक की जे तुम्ही बघितलंय की जे वाचून लोकांचं आयुष्य बदलताना बघितलं तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर. मी सुरुवातीला वाचलं ते वि. स. खांडेकरांचं अमृतवेल. काय आहे पुस्तक? पुस्तक पूर्ण वस्तुस्थितीवर आधारित आहे. दुसरं वाचलं मी पारनेरकर महाराजांचं संघर्ष. आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टीला कशा प्रकारे तुम्ही तोंड द्यायचं असतं, आलेल्या प्रसंगाला कसं फेस करायचं असतं, हे त्या पुस्तकातनं माणूस शिकतो. म्हणजे वाचता पारनेरकर महाराजांचं पुस्तक म्हणजे काहीतरी आध्यात्मिक असेल, पण ते वस्तुस्थितीवर आधारित आहे सगळ्याच्यातलं. काय त्याचा मेन वन लाईनर काय त्या पुस्तकाचं? मी मगाशी म्हटलं ना, संघर्ष माणसाच्या आयुष्याला आहेच प्रत्येकाच्या, त्याशिवाय माणूस जगू शकत नाही. पण संघर्षामध्ये सुद्धा माणसाने काय विचार केला पाहिजे, काय रिझल्ट येतात. तुमच्या ठेवणीतली 3 पुस्तकं सांगा ना की ही कायम असतात माझ्या घरी, म्हणजे मी जवळ ठेवतो अशी की कधीही घ्यावं आणि वाचावं अशी पुस्तकं काही आहेत ठेवणीतली पुस्तकं? 2-3 आज विचाराल आत्ता. तर माझ्या ठेवणीतलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शंकर महाराजांचं पुस्तक आहे, सात देती हिमशिखरे. मी मोदींपासून प्रत्येकाला त्यांच्या भाषेतलं पुस्तक भेट दिलेलं आहे. ज्या पुस्तकाने मला आज या स्टेजला मी जे आहे त्यात मला ते आहे. दुसरं पुस्तक आहे जे म्हणजे मी ज्या चळवळीतनं पुढे आलेलो आहे विद्यार्थी परिषदेच्या, त्या विद्यार्थी परिषदेचे संस्थापक होते यशवंतराव केळकर. त्यांचं एक यशवंत नावाचं पुस्तक आहे. दोन्ही पुस्तकांचे पूर्ण अर्थ वेगळे आहेत. यशवंत हे माणसाचं म्हणजे आपल्या जीवनाला एक व्यवस्थापन शिकवतं.
आणि शंकर महाराजांचं पुस्तक तुम्हाला भव्यता, दिव्यता आणि आध्यात्मिक तुमची संवेदनशीलता वाढवतं सगळ्या विषयात. कोण आहेत राजेश पांडे? कुठून आलेत? आज कसं काय इतकं पुणे बुक फेस्टिवल मोठं होतं? नक्की त्यांचं काम काय आहे? त्यांचं बीजेपीतलं स्थान काय आहे? ते कोणाकोणाला भेटतात हे जरा ऐकण्याची उत्सुकता आहे. जरा तुमची जर्नी सांगा सर. पण एक वाक्य सांगतो, हं. मी कुठून आल्याबद्दल खूप लोकांचे गैरसमज आहे बरं का. हो का? कुठून आलायत म्हणजे? रॉ एजंट वगैरे? नाही, म्हणजे मला कधी कधी असं वाटतं बरं का, थोडं bold आहे. गरिबीतनं आलात? नाही, गरिबी वगैरे तर ठीक आहे, म्हणजे श्रीमंतीतनं येणारे पर्सेंटेज फार कमी असतं, सगळी गरिबीतच नेतो आपण मॅक्झिमम लोक. हं. पण मी कधी कधी असा विचार करतो की मी जर विद्यार्थी परिषदेत नसतो तर आपलं काय झालं असतं. RSS का विद्यार्थी परिषद? एक विद- निवडायचं असेल तर? नाही नाही, शेवटी RSS थॉटमधनंच विद्यार्थी परिषद सुरू झाली, का विद्यार्थी परिषद वेगळी नाही आहे. म्हणजे मी विद्यार्थी परिषदेत आहे म्हणजे मी स्वयंसेवकच आहे, आणि मी स्वयंसेवक होतो पण. तर काय माझ्याकडे संघाचं पण जबाबदारी होती असं नाही. पण विद्यार्थी परिषदेने काय मी याला म्हटलं मगाशी, तुमचा विश्वास नाही, मी जेव्हा पहिली, दुसरी, तिसरीला ज्या शाळेत होतो, मी ज्या गावात होतो, म्हणजे माझा जन्म मोठ्या गावात झाला, तालुक्यात ठिकाणी, पण मी शाळेत शिकलो पहिली, दुसरी, तिसरीला त्या गावात. तेव्हा माझ्या गावाची लोकसंख्या 375 होती, आणि तेव्हा गावात लाईट नव्हते. कुठलं गाव होतं असं? हे जळगाव जिल्ह्यात अमळनेर तालुक्यामध्ये गाव होतं, करंजखेडे नावाचं. आता मोठं झालंय, आता 2,000-2,500 लोकसंख्या आहे आमच्या गावाची, पण छोटं गाव होतं. त्या गावातनं मी आलो, बॅक बेंचर होतो 10वी पर्यंत. काय सांगता? हे हे कसं काय झालंय मग? एवढं कसं मी काय? तेच सांगतो ना, मी याला मगाशी म्हटलं, कसं असताना टर्निंग पॉईंट असतो. मला एकदम ते लहान पोरग दिसायला लागलं, जे बॅक बेंचर आहे आणि जे आज राजेश पांडे असं एक वलय घेऊन, अशी एक पर्सनॅलिटी घेऊन पुण्यामध्ये लोक म्हणजे भेटायला अपॉइंटमेंट घ्यायला लागते, वेळ घ्यायला लागतो, अशा लेवलचं एक व्यक्तिमत्व बनतं. कसं काय? 11वीला असताना एक प्रसंग सांगतो, हा. इंटरेस्टिंग आहे. म्हणजे हा. आता मी स्वयंसेवक असल्यामुळे मी काही प्रसंग तुम्हाला सांगायला पाहिजे. हा. मी 11वीला होतो आणि एक वक्तृत्व स्पर्धा होती. हा. अरे म्हटलं काय, मी माझ्या वर्गात शेवटच्या बेंचवर बसून नाव सुद्धा सांगायला घाबरायचो, तर मला तुम्ही वक्तृत्व. तर तेव्हा आमच्या संघाचे, आमच्या तालुक्याचे एक प्रचारक होते. तेव्हा प्रचारक होते, आज ते आहेत ते सगळे. माझा काही संबंध नाही संघाशी, पण मला उद्या वक्तृत्व स्पर्धेत बोलायचं आहे म्हणून आदल्या दिवशी रात्री त्यांनी माझी 4 तास तयारी केली. दुसऱ्या दिवशी ते माझ्या वर्गात येऊन बसले आणि मला आता एकदम विषय आठवत, पण 4 मिनिटं बोलायचं होतं, मी 2 मिनिटं बोलून खाली बसलो. पण ते म्हटले, वा छान बोललास ना तू, एकदम व्यवस्थित बोला. आणि त्यांनी ती तयारी करून घेतली होती. तिथपासून माझा प्रवास आता झालाय, म्हणजे आता मी लाखो लोकांमध्ये बोलू शकतो या सगळ्या विषयात. पुणे बुक फेस्टिवल मध्ये 12 गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड कसे काय आले ते सांगा, आणि कुठले कुठले ते पण सांगा. माझं पुस्तकच येतं आता 2-3 दिवसानंतर. लोक सहभागाची गिनीज गाथा या नावाने पुस्तक येत आहे माझं. अच्छा. एक पहिले सांगतो, गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड हे साध्य नाहीये, ते साधन आहे. लोक जमवण्याचा, लोकांमध्ये विषय पोहोचवण्याचा आणि एक लोक जागरणाचा एक माध्यम आहे, असं मला वाटतं. बरोबर. आणि त्यामुळे मी एक गिनीज तर माझ्या देशात पूर्ण गाजलं, मेरी माटी मेरा देशच्या वेळेस. नरेंद्र मोदींनी सांगितलं की प्रत्येकाने हातात माती घ्यायची आहे, 75 वर्ष झाल्याबद्दल. तर प्रत्येकाने हातात माती घ्यायची, मेरी माटी मेरा देश. मी आमच्या राज्यात निर्णय केला की आपण मेरी माटी मेरा देश, आपण तरुणांमध्ये एक वेगळा संदेश देऊ, आणि प्रत्येकाने हातात माती घ्यायची आणि फोटो काढायचा, टाकायचा. किती फोटो आहे महाराष्ट्रातनं? 25 लाख तरुणांनी फोटो पाठवले होते. बापरे बापरे. आणि सेल्फी विथ मातीचा मी तो गिनीज रेकॉर्ड केला. मला नाही वाटत पुढची 15-20 वर्ष कोणी मोडू शकेल. पण एक माध्यम मिळालं, एक लोकांना अपील करण्याचा. जनरल जर बोललो असतो, देशाला इतकी वर्ष झाली आहे, माती आहे, मेरा देश, मेरी माती, सगळं झालं, पण ते तुम्ही करतात ना आता,
असलं काहीतरी लोकांना अट्रॅक्ट करण्याचं इन्फ्लुएन्सर. हुकिंग. तसं मी ते केलं. म्हटलं सेल्फी विथ माटी. क्लिक झालं. सगळ्यांनी कौतुक केलं, देशाच्या सगळ्या नेतृत्वाने कौतुक केलं. हे बुक फेस्टिवलमध्ये जेव्हा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड म्हणून नोंद झाली, तुम्ही 12चा आकडा सांगितलं की 12 मिळाले ना गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड, त्यातले 3 असे तुम्हाला वाटले की तुम्ही सॅटिस्फाईड झाले, येस या गोष्टीसाठी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मिळणं ही खूप चांगली गोष्ट तुम्हाला वाटली? खरं म्हणजे सगळेच गिनीज तसे आहेत की ज्यातनं आपल्याला एक समाधान मिळतं. आपण एक लोकांमध्ये दोन्ही गोष्टी सगळं. त्याचा सगळ्यात भावलेला गिनीज मला, ज्याचं आम्ही सगळे इमोशनली आम्ही झाल्यावर डोळ्यातनं पाणी आलं, ते म्हणजे संविधानाला गेल्या वर्षी 75 वर्ष पूर्ण झाली, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधानाला. तर आम्ही ठरवलं की बाबासाहेबांच्या संविधानाला 75 वर्ष होत आहेत, त्याचं आपण कुठल्या पद्धतीने सन्मान करू शकतो. आम्ही ठरवलं की एक गिनीज एक आपण संविधान बनवू पुस्तकांचं. आणि मी 88,000 पुस्तकं रचून आम्ही संविधान बनवलं. 88,000 पुस्तकं. बरं ते बनत नव्हतं. काही जण आमचे साक्षीदार इथे 3-3 दिवस आमची तरुण मुलं बिचारे रचत होती आणि ते गिनीजवाले नाकारत होते. मग शेवटी आता होणार नाही असं वाटलं. नाही करायचं ठरलं. पुन्हा एकदा आमचे 250-300 तरुण कामाला लागले. आम्ही 88,000 पुस्तक, अक्षरशः संविधानाचं पुस्तक दिसत होतं तुम्हाला. बापरे. केवळ ते 88,000चं पुस्तक नव्हतं, एक आपला मेसेज होता की आपण आपल्या संविधानाची अशी एक प्रत तयार करू शकतो. खूप लोक आलेत ना पुणे बुक फेस्टिवलला, म्हणजे नामवंत लोक आलेत भरपूर. एखाद्याचा प्रसंग सांगा की तो आठवतो मला, म्हणजे काय, म्हणजे तो की चर्चा झाली कोणासोबत तरी, खूप मोठी व्यक्ती होती आणि खूप इंटरेस्टिंग टॉपिक सांगितलं किंवा काहीतरी इंटरेस्टिंग सांगितलं. मी विक्रम संपतचे होते, विक्रम संपत आले होते. आता विक्रम संपत आपण पुस्तक सगळ्यांनीच बघितलं असेल, पण मला माहिती नाही. म्हणजे मला खरंच आश्चर्य वाटतं बरं का. म्हणजे आपण कधी कधी अंडर एस्टिमेट करतो. अनावश्यक एका याच्यामुळे काय पुस्तकं वाचत नाही, कोणाला वेळ आहे. हे साक्षीदार आहे. विक्रम संपतचं लेक्चर झालं आमच्या लेट फेसला. 3.5 तास बसला होता. ही पण बसली होती. 3.5 तास बसला होता तो सह्या करत. प्रत्येकाने विक्रम संपतचं पुस्तक आणलं होतं, बरोबर ना. प्रत्येकाला लाईन लावून 3.5 तास. तो कंटाळा शेवटी प्रत्येकाला. आणि सगळे तरुण होते बरं का. कुठलं पुस्तक होतं? आणि नाही, त्याची जी काही पुस्तकं त्याचे सावरकरांचे पुस्तक त्याच्यात, पण लोक बसली होती तिथे. कितीतरी किती लोक आले. कुमार विश्वास आला. आम्हाला असं वाटलं काय कुमार, दुपारी कोण येणार. 10,000 लोक होती उन्हामध्ये त्याला ऐकायला. अर्धा तासच आलाय, पण आली होती सगळी. मला सांगा, आता तुम्ही बीजेपीचे आहात म्हणून मुद्दामून खोड काढण्यासाठी विचारतो, शरद पवारांबद्दल किंवा शरद पवारांसोबत कधी असं पुस्तकांशी गप्पा किंवा पुस्तकांबद्दलच्या गप्पा झाल्यात का? झाल्यात. मी शैक्षणिक चळवळीत काम करतो. म्हणजे मी तुम्हाला आणि मी खूप नेत्यांबरोबर राहिलेलो आहे. आमचे तर खूप नेत्यांबरोबर असतो. खूप आमच्याकडे नेते चांगले आहेत वाचणारे, म्हणजे त्यांचे खूप चांगले प्रसंग आहे. पण मी तुम्हाला सांगतो, शरद पवार साहेब आमच्या विद्यापीठामध्ये पदवीदान समारंभाला आले होते चीफ गेस्ट म्हणून. आणि मी 10 वर्षात अनेक लोकांना बघितलेलं आहे पदवीदान समारंभाला. मग पदवीदान समारंभ झाल्यानंतर आम्ही जेवायला गेस्ट हाऊसला गेलो. आम्ही ओळख करून दिली, साहेब हे कॉमर्सचे डीन आहे, हे सायन्सचे डीन आहे. म्हटलं हे मराठीचे डीन आहेत आमचे. त्या मराठीच्या डीन बरोबर ते अर्धा तास गप्पा मारत होते. अर्धा तास मराठी या विषयाला घेऊन. राजकारण नाही, मराठी या मराठी विषयाला घेऊन त्याच्याशी बोलत होते ते. आता तुम्ही म्हणाल ना की वाचणारा नेता कोण होता. जो वाचू शकतो तोच 4 प्रश्न विचारू शकतो ना. अदरवाईज रोजच्या हवा पाण्याच्या गप्पा मारून जाऊ शकतो. कोण नेता आहे? पण तुम्ही आता अनेक पॉलिटिशियन्सला भेटत असाल, अशा एका व्यक्तीचं, अशा एका नेत्याचं नाव ऐकायचंय जो वाचन वेड आहे. म्हणजे वाचन म्हणजे मी त्यांना खूप वेळा वाचताना बघितलंय, पुस्तकं खरेदी करतात. असं कोण आहे जरा सांगा. असा नेता होडेच नाही असं मी म्हणेल.
इतका वाचन मिळणारा नेता मी बघितलेला आहे, ते आहे देवेंद्र फडणवीस. कम ऑन कम ऑन. हे पुन्हा मला असं वाटलं की तुम्हाला जरा असं वाटेल की मी काहीतरी, बरं सांगा सांगा सांगा, मी ऐकतो. प्रसंग सांगतो हा, आणि मी हा जाहीर त्यांच्या उपस्थितीत सांगितलेला प्रसंग आहे. हा, ते आमदार होते, हा. त्यांच्याबरोबर मी विधान भवनाच्या लायब्ररीत गेलो. हम्म, मी गेलो म्हणजे माझं एक काम म्हणून सोबत गेलो. हम्म, ते म्हटलं चल आपण लायब्ररीत जाऊ. हम्म, मी लायब्ररीत गेल्यावर मला काही थोडं पुस्तक लायब्ररीत घ्यायचं नव्हतं, हम्म, पण ते म्हणते तू बस, मी आलो. हम्म. ते लायब्ररीत आत गेले तर मी लायब्ररीशी गप्पा मारत होतो. त्याचे वाक्य आहेत. आणि तुम्हाला जर असं वाटत असेल तर महाराष्ट्राच्या विधान भवनाच्या लायब्ररीचा तुम्ही पण एकदा अभ्यास करा. खरंच मी केवळ ते आमचे नेते आहेत, मुख्यमंत्री आहेत वगैरे वगैरे म्हणून बोलत नाहीये. त्याने सांगितलेलं वाक्य सांगतो. काय माणूस आहे म्हणे हा. म्हटलं काय झालं? तुम्ही जर असा तराजू धरला आणि जर एका बाजूला सगळे आमदार ठेवले आणि एका बाजूला त्यांना ठेवलं, देवेंद्र फडणवीसांना, तरी ते तराजूचा त्यांचा काटा झुकलेला असेल. आणि मग तो सांगतो मी यांना गेली 6 वर्ष बघतोय म्हणे, 5-5 तास लायब्ररीत येऊन बसणारा नेता मी बघितलेला नाही माझ्या पूर्ण लायब्ररीच्या आयुष्यामध्ये. आणि हे सगळ्यांना माहिती आहे की ते वाचतात. त्यांना तंजावरचा इतिहास तरी सांगतील, ते पानिपतचं विचारलं तरी सांगतील, ते अजून काय ब्रिटिशचं विचार सांगतील. एवढं सगळं ज्ञान आहे आणि हे वाचनात नाही येतं खरंच येतं सगळ्यात. त्यामुळे हा प्रसंग मी विसरणार नाही. आणि मी माझ्या पुस्तक महोत्सवाच्या उद्घाटनाला आले होते ना, तेव्हा जाहीर भाषणात सांगितलं होतं. तुम्ही मगाशी म्हणलात की मला काही असं फार म्हणजे पक्षात जाणं वगैरे असं काही फार डोक्यात नव्हतं, पण जेव्हा भाजपमध्ये पहिली जबाबदारी मिळाली तेव्हा भावना काय होत्या? मला पहिल्यांदा भाजपची जबाबदारी मिळाली ते चंद्रकांत दादांच्या पदवीधर निवडणुकीचे प्रमुख म्हणून. की तू जरा पदवीधर निवडणूक आहे. आणि मी तोपर्यंत विद्यापीठ राजकारणात खूप मी स्वतः उत्तर महाराष्ट्रात पदवीधर निवडणूक जिंकली होती, त्यामुळे मला माहिती होतं. त्यामुळे ती मला पहिल्यांदा जबाबदारी मिळाली तशी. आणि तिथून माझी खरं म्हणजे सुरुवात झाली राजकीय करिअरला या सगळ्या याच्यामध्ये. भाजपचे कॉमन थ्रेड सांगा की जी प्रत्येक नेत्यामध्ये तुम्हाला दिसेलच, ही आहेच आणि ही खूप मदत करते. सामूहिकता. मला असं वाटतं की प्रत्येक म्हणजे हे भाजपचं वैशिष्ट्य आहे की ही म्हणजे ज्याला असं म्हणते ना केडर बेस्ड मास ऑर्गनायझेशन आहे. म्हणजे इथे व्यक्तीपेक्षाही तुमचा विचार महत्वाचा आहे. हे भाजपमध्ये अनुभवायला मिळेल तुम्हाला. भाजप बोलताय प्रत्येक नेत्याला याची जाणीव असते की आपण पक्षाच्या जोरावरती काम करतोय, पक्षाच्या माध्यमातून काम करतोय, वैयक्तिक करत नाही. हे अन्य पक्षात नाही बघायला मिळणार तुम्हाला. भारतीय जनता पार्टी अशा एका पक्षात आपण आहोत, याचा वैयक्तिक फायदा होतो का? काय आहे का? तर आपण वैयक्तिक फायद्याच्या पलीकडे आहोत असं मला वाटतं. जे काय की बाबा काही टर्म्स असतील त्यांच्या ज्याचा खूप उपयोग होतो, की तिथे आहे ना म्हणून मला हे शिकायला मिळतंय, किंवा तिथे आहे म्हणून काय म्हणू मला हे मिळालं. म्हणजे काही असू दे, एखादं तत्वज्ञान असू दे किंवा काही असू. नाही, हे बघा, मी भाजपमध्ये आहे पदाधिकारी म्हणून, तर मला एक विश्वास आहे की मी एकटा नाहीये. कुठल्याही संकटात असो, कुठल्याही अडचणीत असो किंवा कुठल्याही समस्येत असो, मला खात्री आहे की मी एकटा नाहीये. माझ्याबरोबर माझा पक्ष आहे. म्हणजे कोण आहे तर आमच्या पक्षातले माझे मित्र आहेत, नेते आहेत. हा सगळ्यात मोठा फायदा आहे लक्षात. एक सामान्य माणसाला जी भीती असते ना, ती भीती आपल्याला नसते. पण आता बाकीच्या पक्षांमध्ये पण आहे. पण असं मी तेच विचारतो की फक्त भारतीय जनता पार्टीत आहे म्हणून मला ही गोष्ट मिळते. मी कमर्शियल वगैरे या अँगलने विचारतच नाही. मी कदाचित तो त्यांचा ॲज अ नॅरेटिव्ह पर्स्पेक्टिव्ह असू शकतो किंवा काय म्हणू संस्कारिक कुठली तरी गोष्ट असू शकते, असं पण विचारतो. नाही, मी तेच म्हणतो की हे भाजपमध्ये आहे तर मी तेच सांगतो की जो आपलेपणा आहे, आपुलकी आहे. मला सांगा ना, कुठली लिगसी न घेऊन येता आपुलकी. आता मी समजतो जे.पी. नड्डा पुण्यात आले, आता ते माझे थोडे गेले 30-35 जुने मित्र आहेत माझे. मग त्यांना मी म्हटलं आपण हॉटेलला जेवणापेक्षा माझ्या घरी जेवायला जाऊ.
आणि ते दुसऱ्या मिनिटाला तयार झाले जेवायला घरी यायला. आता हे बाकी पक्षात नाही मिळणार, तुम्हाला खरंच सांगतो, नाही मिळणार तुम्हाला. असे तुम्हाला कितीतरी प्रसंग सांगेल मी. याच्यापेक्षा काय पाहिजे हो आपल्याला सगळं. आता तुम्ही तर संघाचे आहात किंवा एबीपीचे आहात म्हणून विचारतो, बीजेपी मध्ये आल्यापासून थोडं महत्वाकांक्षी झालायत का? म्हणजे असं काहीतरी कार्यक्रम करू आणि इच्छा असतात ना, म्हणजे शेवटी पॉलिटिक्स मध्ये होता हो आपण. बरोबर, काय लपवायचे नसतं ते. लिडरशिप करायची आहे, पुण्याचा नेता बनायचा आहे, समाजामध्ये काहीतरी स्थान निर्माण करायचं आहे, एवढा तर स्वार्थ ठेवला पाहिजे ना. बाकी काही कमर्शियल नसलं आपलं आणि ते आपला हेतूही नसतो, तेवढं ठेवलं पाहिजे. तेवढी महत्वाकांक्षा असलीच पाहिजे माणसाची. आणि राजकारणात तर ती नाही ठेवली तर मग काय संघात ठीक आहे, म्हणजे आपल्याला एक स्पष्टता असते कामाची, पण ते असलंच पाहिजे. मग हे खरं आहे की 80% समाजकारणच केलं पाहिजे राजकारणातलं, पण ते करताना ते पाहिजे. आणि ती सगळ्यांची तशी आमची आहे तशी. का वाटतं आणि का असलं पाहिजे? हं? का असलं पाहिजे असं माणसाने? का असलं पाहिजे? महत्वाकांक्षी राजकारण्यांनी महत्वाकांक्षी का असलं पाहिजे? कारण तुम्ही एबीपी मध्ये असाल तेव्हा तर तुम्हाला माहितीये काही मिळणार नाही. उलट ते आपल्याकडे याद्या पद्धत आहे कायमच, की आपणच देतो, म्हणजे स्वयंसेवकच देतात, मी जेवढं बघितलंय. पण नेता झाल्यावर काय बदलतं, की महत्वाकांक्षा एक ऍड होते आपल्या आयुष्यात. असं आहे ना की तुम्ही जर समाजामध्ये जाऊन समाजाचं नेतृत्व करणार असाल, तुम्हाला समाजासाठी काहीतरी तर केलं पाहिजे की नाही. अं, 4 गोष्टी करायला नको का? म्हणजे पुणे पुस्तक महोत्सव केल्यामुळे जसं पुस्तकांची विक्री झाली, इकॉनॉमी स्ट्रॉंग झाली, एक पिढी वाचायला लागली, तसं पुणे पुस्तक महोत्सव केल्यामुळे आज एक पुण्यामध्ये मला काय आनंद आहे, तर एक पुण्यामध्ये एक मला खूप लोकं म्हणतात, की तुम्ही पुण्यामध्ये एक नवीन ब्रँड आणला सगळ्याच्यातला. राजेशजी, इतक्या लोकांनी तुमचा आता रीलमधनं किंवा या मोठ्या व्हिडिओतनं तुम्हाला बघत असतील. मला सांगा, पुणे बुक फेस्टिवल सोडलं तर राजेश पांडे काय करतात? मी स्वतः खूप व्यस्त असतो. म्हणजे मला जर तुम्ही माझ्या सगळ्या ॲक्टिव्हिटी बघितल्या, तर मी आत्ता जितका व्यस्त आहे ना, तेवढाच दिनक्रम माझा व्यस्त असतो. पण माझ्या सहकार्याला बघा. कशात? मी तुम्हाला एक सांगतो, मी भारतातली इतकी मोठी एक संस्था चालवतोय आणि ती एकमेव संस्था आहे, एकमेव सहकारी संस्था आहे, की जी देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात आहे. त्या संस्थेचा मी अध्यक्ष होतो. मी चेअरमन आहे त्या संस्थेचा. नॅशनल युवा कोऑपरेटिव्ह सोसायटी. अच्छा. हां. आणि माझं स्वप्न असं आहे, की ही भारतातली म्हणजे आमचं काय म्हणजे युवक सक्षम करण्याचं एक सगळ्यात मोठं व्यासपीठ बनावं. आणि केरळपासून तर पूर्ण काश्मीरपर्यंत सगळीकडे आमचं काम आहे. आता तुम्ही विचार मला कुठे म्हणजे मी मी जर आता इथे नसेल, तर मला उद्या ते काम आहे. काय असतं आणि त्याच्यात काय करावं लागतं? म्हणजे काय करते ती संघटना? नाही, त्याचं ब्रीद वाक्य असं आहे, एम्पॉवरिंग यूथ, पॉवरिंग नेशन. अच्छा. युवकांना सक्षम करण्यात आम्ही त्यात खूप करतो. त्यात युवकांचं स्किलिंगचं काम करतो, मायक्रो फायनान्स करतो. आत्तापर्यंत छोटं आहे, पण जवळजवळ 60,000 मुलांना आम्ही छोटे-मोठे लोन दिलेले आहेत. आणि त्यातून त्याचा व्यवसाय सुरू केलेला आहे. म्हणजे केरळमध्ये तर माझ्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये शाखा आहेत सगळ्याच्यात. तमिळनाडूमध्ये आहेत, चंदीगडमध्ये आहे, गुजरातमध्ये आहे, महाराष्ट्रात आहे, पंजाबमध्ये आहे. तर मग अशा मल्टिपल ॲक्टिव्हिटी आहे. म्हणजे मी तेवढाच व्यस्त असतो जिथं आहात काय, म्हणजे काय फक्त हे वर्षभरातलं गणेशोत्सवासारखा नेता नाही मी फक्त म्हणजे खरंच आहे, की प्रत्येक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्याचं ते 15 दिवस खूप व्यस्त असतो. तसं आमचाही पुस्तक महोत्सवचा आहे. पण तो प्रत्येक कार्यकर्ता त्याचं काहीतरी एक सामाजिक जीवन असतो, तो करत असतो. माझा प्रत्येक दिवस असाच असतो. आणि म्हणजे राजकारणाशिवाय अशा अनेक ॲक्टिव्हिटी माझ्या आहेत, की ज्या मी करत असतो. माझं स्वतःचं एक माझं समर्थ युवा फाउंडेशन नावाची संस्था आहे, ज्यातनं मी पुस्तक महोत्सव घेतोय. आता तुमचा या निमित्ताने सांगतो, तुमचा याच्यावर विश्वास बसणार नाही. गेल्या 3 वर्षामध्ये या पुणे शहरातल्या किती लोकांचं मी मोफत आरोग्य तपासणी केली असेल? 100, 200. 1.5 लाख पुणेकरांची मोफत आरोग्य तपासणी, ज्याची बाहेर कॉस्ट ₹13,000 आहे. ₹1 न घेता करतो.
आता माझा हा स्वभाव नाही की ते 2 माझ्याकडे मेडिकल बस आहे मोठ्या. त्याच्यामध्ये कॅन्सर तपासणी आहे, त्याच्यामध्ये रक्त तपासणी आहे, साखर ॲम्ब्युलन्स नाही, बस. बस आहे, बस मोठ्या बस आहेत. त्या दोन्ही बसवर मिळून 30 जणांचा स्टाफ आहे. डेंटिस्ट आहे, एक डेंटल चेअर आहे, एक ऑप्थल मशीन आहे डोळ्यांचं. आत्तापर्यंत 65,000 लोकांना मोफत चष्मे दिलेले आम्ही. तर मी करतो म्हणजे काय, माझ्या घरून पैसे नाही टाकत. मला समाज देतं आणि हे मला विद्यार्थी परिषद संघाचे तुम्ही चांगलं काम करत असाल तुम्हाला कधी कमी पडणार नाही. त्यामुळे मी व्यस्त असतो. तर मी आरोग्याचं काम करतो, शिक्षणाचं काम करतो, सहकाराचं काम करतो, पुस्तक वाचतो आणि राजकारणी करतो. बाप रे. असो, शेवटाकडे येऊ सर. मला माहिती आहे 9:10ची वेळ झालेली आहे. तर मला सांगा 2025चं पुणे बुक फेस्टिवल हे कधी होणार आहे, यावेळेला काय वेगळं असणार आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं 2 वर्ष तुम्ही गाजवलेत, अजून काय मोठं करणार आहे? तुम्ही नक्की यावेळेस बघायला पण. नक्की. यावेळेसच्या पुणे पुस्तक महोत्सवात विक्रीचाही विक्रम होणार आहे, एवढंच सांगतो. हे माझा अंदाज आहे, कारण या वर्षी गेल्या वर्षीपेक्षा जवळजवळ 200 सव्वा 200 स्टॉल वाढलेले आहेत. गेल्या वर्षी अबकी बार 25 600 पार झालाय तुमचं. या वर्षी नाही 800 पार हो गया. अच्छा. हा, गेल्या वर्षी 600 होते, अच्छा. यावर्षी 800 झालेले आहेत. गेल्या वर्षी 25 लाख पुस्तकं गेली, यावर्षी किमान 40 लाख पुस्तकं विकली जातील. गेल्या वर्षी 44 कोटीची विक्री झाली, यावेळेस तुमचं टार्गेट आहे की किमान 75 कोटीची पुस्तकं विकली जातील. आणि वेगवेगळ्या प्रकारचे पुन्हा आम्ही 3 नवीन विश्वविक्रम करू असा आम्हाला विश्वास आहे. आणि मला असं, आणि ज्या प्रकारे प्रतिसाद मिळतोय, काल किती पुणेकरांनी वाचलं माहिती आहे का? म्हणजे मला असं वाटलं होतं की 50,000 फोटो येतील. खरंच सांगतो, 1,52,735 फोटो आले एका दिवसात वाचणाऱ्यांचे. वाचणारे किती होते? 7.5 लाख लोकांनी वाचलंय. हे जगातलं वाचनाचं एकमेव उदाहरण आहे की एका दिवसात 7.5 लाख लोक वाचत होती एका वेळेत. वेळ थोडी कमी जास्त असेल, हं. 11 ते 12 म्हटलं होतं, 11 ते 2 असेल, 3 असेल, पण फोटो रात्री 12 पर्यंत येत होती. 12 नंतर मग आम्ही बंद केलं. 1,52,000 फोटो आली आहेत काल. आणि कोणी कोणी वाचलं? देवेंद्रजींपासून तर भाजी विकणाऱ्या मंडईतल्या बाईपर्यंत. बापरे. किती तारखेला आहे पुणे बुक फेस्टिवल 2025? 13 ते 21 डिसेंबर. मी आपल्या माध्यमातून सगळ्यांना आवाहन करेल की आपण या ऐतिहासिक प्रसंगाचे साक्षीदार व्हा आणि पुस्तक महोत्सवाला भेट द्या. वा, मला मजा आली. मला कधीतरी या माणसाला भेटायचं होतं, डिकोड करायचं होतं. आणि सर, तुमचं नाव जरी राजेश पांडे असेल तरी मी म्हणेन की हा पुस्तकवाला माणूस आहे. याच नावाने मी याला कायम बघत राहील, ओळखत राहील. कारण की पुण्यात, माझ्या शहरात, एका माणसाने लिटरली पुस्तकांची पंढरी उभी करण्याचा प्रयत्न नक्की केलेला आहे. आणि आज गिनीज सारख्या मोठ्या गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्ड सारख्या मोठ्या ठिकाणी नाव असू दे, किंवा जगातलं एक मोठं स्वप्न घेऊन चालला आहे हा माणूस की पुणे हे डिजिटल कॅपिटल. मी खूप आडवे तिडवे प्रश्न या माणसाला विचारले, पण या माणसाच्या बोलण्याने आणि या माणसाची सगळ्यात महत्त्वाची कृती पुणे बुक फेस्टिवल, या कृतीने या माणसाने माझं मन जिंकलं. सो या पुस्तकवाल्या माणसाला खूप खूप धन्यवाद. तुम्ही इकडे आलात सर, खूप खूप धन्यवाद. खूप बरं वाटलं भेटून.